नमस्कार मंडळी. तर कांदे काढायला चालू आहेत बरं का. सगळेच कामं सध्या आता उरकत आले शेतातले. तर सध्या काही लाईव्ह ते घेतली नाही आहे. फक्त मला आज म्हणलं थोडंसं बोलावं. तर मी म्हणते ना, प्रत्येक शेतकऱ्यांना आता वेगवेगळे पिकं घ्यायला तर चालू केलेत बरं का. आणि मला तर वाटते ना, जे शेतकरी पीक घेईल का नाही आणि जे आमचं जोरात पीक येईल का नाही, त्याला मुद्दामच भाव कमी लागते का काय की, किंवा त्याची मागणी जास्त असते आणि आमच्याकडे त्याचा साठा कमी असते. आता सध्या ना आमच्या इकडे ज्वारी खूप कमी आहे. काही शेतकऱ्यांना पेरली होती, तर पेरलेली पण ज्वारी पावसामुळे जास्त काही हे करता आली नाही, म्हणजे पदरात पडली नाही. पाऊस झाला आणि त्यानंतर ना पूर्ण वाऱ्या कावदानं ज्वारी खाली पडली आणि ज्वारी कमी आहे, खाली पडली. ते उंदरानंच खाऊन घेतली खाल्ली ज्वारी. काय तो आता कडबा आहे जास्त, पण ज्वारीला भरपूर भाव आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही जे काही गहू पेरलाय ना, गव्हाला भाव कमी झाला आहे. आणि त्याचबरोबर आता कांद्याचं सांगायचं आहे. मी जरी शेतकरी असले ना, आमच्या इकडं फक्त काही पुरताच कांदा आहे, पण सध्या कांद्याला भाव काय 10 रुपये किलो. 10 रुपये किलोचा विचार केला तर आम्ही रोपच आणलं होतं बरं का. 30 रुपयाला किलो असं रोप आणलं होतं. रोप लावलं, पुन्हा नंतर त्याला पाणी दिलं, खुरपणी केली. पुन्हा आता चांगला कांदा पण आला. पण ह्याचा विचार करायले किती उन्हामध्ये कांदा काढायला होता. आमचा तर थोडाच कांदा आहे, पण ज्या शेतकऱ्यांचं फक्त कांदे असतेच का नाही, त्या शेतकऱ्यांसाठी म्हणायले बरं का. त्यांचं पूर्ण कांद्यावरच पोट असते. यांच्यासाठी या तर खूप कष्ट आहेत. आणि फक्त 10 रुपयाला किलो कांदा आहे. खरंच नाही हे होत बरं का, शेतकऱ्यांचं नाही पोट भरत. पण आम्हाला कष्ट केल्याशिवाय आणि काय काम केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. तर एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि जे कुणाला शेतकऱ्यांचे व्हिडिओ दिसत असतील तर त्यांना शेती करून त्यातही व्हिडिओ करतात, तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा हीच विनंती करते. कमेंट चांगल्या कराव्यात. मला झालं किंवा माझ्यासारख्या आणखीन बऱ्याच ताई आहेत, त्यांना पण कमेंट चांगल्या करा. कारण शेती करत करत आपल्याच कुटुंबातून आपल्याच जवळची व्यक्ती काहीतरी करते ना, तर त्यांना प्रोत्साहन द्या. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.